नमस्ते मुलांनो. दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं ऑनलाईन क्लासमध्ये मनपूर्वक स्वागत. कांबे हायस्कूल, कांबे तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. इयत्ता 5वी मराठी, धडा 16वा, स्वच्छतेचा प्रकाश यदुनाथ थत्ते, प्रकट वाचन भाग 1. आणि मी सचिन शिंदे सर आपणा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. तर आज आपण या ठिकाणी स्वच्छतेचा प्रकाश या पाठाचं प्रकट वाचन भाग 1 हे पाहणार आहोत. धडा नंबर 16वा, स्वच्छतेचा प्रकाश, पान नंबर 45. एकदा मी एका शाळेत गेलो होतो. मुले प्रार्थना म्हणत होती. प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली. त्यांना मी विचारले, प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय आहे? भारत माझा देश आहे, होय ना? मुले हो म्हणाली. भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा का बरं म्हटलं असेल? मुलं विचारात पडली. मग मी सांगितले, वस्तू माझी असं वाटतं तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो, तितकी आपली म्हटल्यावर घेतोच असं नाही. म्हणून माझा असा शब्द इथे वापरला असं वाटतं का? मुले म्हणाली, बरोबर आहे. माझं घर, अंगण म्हटलं की ते मी स्वच्छ ठेवतो. रस्ता मात्र आपला म्हणून त्याच्यावर आपण घरातील घाण टाकतो. मी सांगितले, माणसाचं मन जसजसं मोठं होतं, तसतसं माझीही कल्पनाही विस्तारत जाते. हे विश्वाची माझे घरं असं म्हणण्याइतकं संतांचं मन मोठं होतं आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ, निर्मळ व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले. महात्मा गांधी, विनोबा भावे, सेनापती बापट, साने गुरुजी व संत गाडगे महाराज हातात झाडू घेत व इतरांनाही घ्यायला शिकवत. मी मुलांना प्रश्न केला, तुम्ही कोणी कधी रेल्वेनं प्रवास केला आहे का? बऱ्याच मुलांनी हात वर केले. तेव्हा मी विचारले, खिडकीजवळ काय लिहिलेलं असतं? एक मुलगा म्हणाला, येथे थुंकू नका असं लिहिलेलं असतं. मी सांगितलं, एकदा एक मनुष्य डब्यातच थुंकला. तेव्हा मी त्याचं लक्ष त्या थुंकू नकाकडे वेधलं. त्याला राग आला. तो म्हणाला, गाडी काय तुमच्या बापाची आहे? मी म्हणालो, माझ्या बापाची नाही, तुमच्या बापाची नाही, म्हणून काय घाण करायची? देश माझा म्हणण्याप्रमाणे अशी भूमिका आहे. हा देश जर आपला, जर हे डोंगर उघडे-बुडखे का? आपण वंदे मातरम म्हणताना सस्य श्यामला म्हणून मातेला वंदन करतो. तर ती सस्य श्यामला व्हावी म्हणून आपण खटपट करायला नको का? भारत माझा देश आहे असं नुसतं पोपटासारखं तोंडानं म्हणण्याऐवजी तुमच्या सर्व इंद्रियातून ही भावना व्यक्त व्हायला हवी. मुलांनी उत्साहाने माना डोलावल्या. या ठिकाणी स्वच्छतेचा प्रकाश या पाठामध्ये आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व आणि आपलं आणि माझं यामधला हा जो फरक आहे, हा या ठिकाणी लेखकांना आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.